पिंजरा पिंजरा रे. तिच्या सूड भावनेला आता धार आलीये. भाऊला केलंय तिने वीरचं. बाबा आता तुम्हीच काहीतरी मला मार्ग दाखवा. हे बघ, इथून पुढे तुझ्या पाठीशी हा तुझा बाप उभा आहे. मला जेव्हा वाटलं होतं की आनंदीवर अन्याय होतोय तेव्हा मी सरस्वतीला बोलताना सुद्धा मागचा पुढचा विचार केला नव्हता. माझ्या या पाठिंब्याचा जर तिने चुकीचा अर्थ काढला असेल तिलाही सुनवावंच लागेल. डॉक्टर काय वाटतंय आता? काय काय झालं? कशात शालिनी काकू? तिच्या पोटात इतकं जालिम विष गेलंय तर माझ्यासारखे आणखीन 10 डॉक्टर जरी आणले तरी त्या विषाचा उतारा शोधू शकणार नाही. डॉक्टर पण हे असलं विष शालिनी काकूंच्या पोटात गेलं कसं? चहामधून. मीनवाईल तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. खरं तर ना शालिनी काकूनी तो चहा माझ्यासाठी आणला होता. तो जरा जास्तच गरम होता म्हणून तो पिता नाही आला. आणि तात्यांचा फोन आला तेवढा म्हणून मी तो तसाच ठेवून गेले. वय आणि मग उगाच चहा वाया जाऊ नये म्हणून शालिनी वहिनी मला म्हणल्या. म्या म्हटलं मला नाही चहा जात म्हणून त्याने घेतला. चहा पिल्यावर त्या म्हणल्या बी की रोजच्या सारखा नाही झालाय, चहा लई कडू लागतोय. म्या म्हणलं तुमचं तर मोजमाप कधी चुकत नाही आणि म्या बघते कशी हायचं म्हणून म्या चहा प्यायला गेली. तेवढ्यात नागनाथ भाऊजी एवढ्यांदा ओरडत आले की चहाचा कप माझ्या हातून पडला. बघितलंच गोरखा, तुला अजूनही असं वाटतं की नागनाथ काका बरळत आहे? मग त्यांचं बरळणं आणि या सगळ्यांचं बोलणं हे का जुळत आहे? अक्काला जाऊन सांग जेलमध्ये जायला तयार राहा. शालिनीच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून. गोरख, तू काय बोलतोस कळतंय का तुला? तर आता मी नाही, नागनाथच काय ते स्पष्ट सांगेल. माझ्या शालिनीला दुसरं तिसरं कोण नाही रे. अक्कानेच मारलंय. तिने दाबलं लोखंडाकडनं विष आणलं आणि ते शालिनीच्या चहामध्ये टाकलं. अक्काने शालिनीला मारलंय नाना. मोबाईल काय बघत बसलेस आता? जा अक्काला बोलाव. ए जा. नारायणी, एक गोष्ट लक्षात ठेव. काहीही झालं तरी तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता. मी या सगळ्यात अडकले ना तरी तू कायम हेच सगळ्यांना सांगत राहायचंस की तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता. कळलं? मग प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काही होऊ देणार नाही. आणि हे सगळं तू माझ्यासाठीच करतेस ना. बस, आत्ता इथे माझ्या समोर बोललीस, पुन्हा कुणाच्याही समोर हे बोलायचं नाही. कळलं? नारायणी, मला फाशीची शिक्षा झाली ना तरीही चालेल. सरस्वतीवर तुम्ही जे बिनबुडाचे आरोप करतात त्याचा खुलासा ऐका. मुळात आज सकाळी सरस्वती त्या चहात विष टाकेलच कशी? कारण कालपासून सरस्वती आणि नारायणी दोघी या घरातच नव्हत्या. सरस्वती कालच नारायणीला घेऊन तिच्या बहिणीकडे गेली होती आणि तेही मला सांगून. तरीही तुला फॅक्ट्स व्हेरीफाय करायचे असतील तर तू करू शकतोस. कारण आता आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर सरस्वतीच्या बहिणीला फोन लावतोय. नामदेव लोखंडे, अक्का शेलार बोलतीये. पिंजरा